अख्ख्या घराची झडती घ्या. येस सर. एक कोपरा पण सोडू नका. ओके सर. आता झडती घेईपर्यंत कोणालाही बाहेर जाता येणार नाही आणि आमच्या परवानगीशिवाय कोणाला आत येता येणारी नाही. झडती घ्यायला सुरुवात करा. साहेब, इथे येऊन बोला. मी या घरातला नाहीये. मी यांना एक सर्वसामान्य माणूस आहे. मी एक तक्रार द्यायला आलो होतो, ती दिली मी यांना. मी नोकरदार आहे हो. मला यांना ऑफिसमध्ये वेळेवर गेलं पाहिजे. प्लीज. मिस्टर, इथे रेट पडली आहे. तुम्ही या घरातले असाल किंवा नसाल, पण तुम्हाला आता बाहेर जाता येणार नाही. हो साहेब, तसं नाही. ऑफिसमध्ये हाफ डे पडेल नाही तर. मला जाऊ द्या प्लीज साहेब. हो. ऐका, फार फार तर तुम्ही आतल्या रूममध्ये जाऊन बसू शकतात. एक्सक्यूज मी घेऊन जातो त्यांना आत. थांबा. तुम्ही कोण? हा माझा मोठा मुलगा, पार्टीचा सल्लागार पण आहे. मग तुम्हाला तर इथेच थांबावं लागेल. मग दुसरं कोणाला तरी सांगा या सगळ्या बाहेरच्या लोकांना आत घेऊन जायला. पिलांबरी, हो पप्पा, या ना दादा या. मला असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी आमच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे. हो, म्हणजे आमचे सगळे हिशोब सुद्धा क्लिअर आहेत. हां, राजकारणात जरी असलो तरी आजवर कुठल्याच घोटाळ्यात आम्ही कधीच आलो नाही. मला काय वाटतं, नक्कीच आमच्या विरोधकांनी तुम्हाला काहीतरी मिसलीड केलं असणार. थोड्या वेळात कळेलच. सर साहेब, हे बघा, हे सगळं घरात सापडलं. एवढी कॅश, एवढं सोनं कुठून आलं तुमच्या घरात? कोणकोणते धंदे चालतात तुमचे? किती माणसं कमावती आहे तुमच्या घरात? हे सोनं विकत घेतल्याची रिसीट आहे का तुमच्याकडे? हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कुठे कुठे काय काय लपून ठेवलं ते लवकर सांगा, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. बोला, आता बोला. नाही, मगाशी तुम्हीच म्हणत होतात ना की तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि विरोधकांनी तुम्हाला भडकवलं आहे. मग आता उत्तर द्या. हे बघा, तुम्ही वाटेल ते आरोप करू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा हिशोब देतो, पण आम्हाला फक्त तुम्ही CA ला कॉल करण्याची परमिशन द्या. ठीक आहे, बोलवा त्यांना. हो, आमचे फोन तुमच्याकडे आहेत. आम्ही कसं बोलवणार त्यांना? रूल्सप्रमाणे तुम्हाला तुमचे फोन मिळू शकत नाही, पण तुम्हाला कोणाला फोन करायचा असेल तर आमच्या फोनवरून करू शकतात. बोला, नंबर बोला. माफ करा साहेब, पण फोन नंबर कोण लक्षात ठेवतं ना? भावना मॅडमचा नंबर पाठ आहे मला.
काय नाही म्हणजे ते सीए ते आपल्या सीए कडे काम करतात ना मॅडम, म्हणून पाठ आहे. तरी पण अहो पप्पा आता काय करताय आता, नंबर पाठ आहे म्हणून तर त्या आपण मदतीला बोलवू शकतो ना त्यांना. ठीक आहे ते चालेल ना. बोला, नंबर बोला. 90035. हॅलो. हॅलो मॅडम, एक काम होतं तुमच्याकडे. हा बोला ना. ॲक्च्युली आमच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली. काय? बाबा, तुमचा डबा. वीणा, अगं आज मी कामावर नाही जाणार आहे. लक्ष्मीचा हात दुखावलाय ना, त्यामुळे जायची इच्छाच होत नाहीये. काय आहे ना, मी तर जाणार नाहीच आहे, पण लक्ष्मीला सुद्धा जाऊ देणार नाहीये. बरोबर आहे बाबा तुमचं, पण आई ऐकतील का हो? नाही म्हणजे त्यांचा तो खानावळीचा मालक आहे ना, खूप तिरसट आहे हो. छोट्या छोट्या कारणांवरनं ना बायकांना कामावरून काढून टाकतो. वीणा, तो कसाही असला म्हणून काय लक्ष्मीनं दुखणं अंगावर काढायचं का? असं नाही चालणार ना. काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. बाबा, आईंऐवजी मी पोळ्या लाटायला गेले तर? नाही म्हणजे काय होईल, आईंना आरामही मिळेल, कामही मागे पडणार नाही. तू वीणा, लक्ष्मीच्या जागी तू कामावर जाणं मला नाही ग पटत. का नाही पटत? मी काय या घरची फक्त सूनच नाहीये, लेकही आहे. नाही म्हणजे भावना कामावर गेलेली चालते, सिंचना कामावर गेलेली चालते, मी गेलेलं नाही चालत. अगं तसं नाही ग वीणा, पण खानावळीत जाऊन पोळ्या लाटणं हे सोपं नाहीये. अगं खूप कष्टाचं काम आहे ते. अहो मग मला कुठे कम्प्युटर चालवता येतो? चालवता आला असतात तर मी सिंचनासारखी ऑफिसला नसते का गेले? भावनासारखा हिशोब नसता का ठेवला? माझं इंग्लिश काही तेवढं बरं नाहीये. बाबा, पोळ्या लाटणं माझं रोजचं काम आहे, आवडीचं काम आहे, जमेल मला. आणि तसंही स्वयंपाक करणं हे अन्नपूर्णेचं काम आहे ना, मग पुण्याचं काम आहे. ते थोडं पुण्य माझ्या पदरात पडलं तर नाही का चालणार तुम्हाला? पेचात टाकलंस तुम्हाला. असं बोलल्यावर काय बोलू मी? मग ठीक आहे, चल, लक्ष्मीच्या जागी तू जा कामावर, हरकत नाही. पण तरी एक प्रश्न उरतोच ना ग, लक्ष्मीला घरी थांबवायचं कसं? हा, तोच तर मोठा प्रश्न आहे ना बाबा. काय करूया? काय करावं? तेच तर. आयडिया. काय? तुमच्या पक्षाचं कामकाज कोण बघतं? हा माझा छोटा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील, हा बघतो पक्षाचं काम माझ्या. सिद्धिराज, तुमचा लॅपटॉप कुठे आहे? लॅपटॉप कशाला? तिथेच ठेवलाय लॅपटॉप. पासवर्ड सांगा. हा? पासवर्ड. पासवर्ड कशाला पाहिजे तुम्हाला? प्रश्न फक्त आम्ही विचारणार, तुम्ही उत्तरं द्यायची. तुमच्या घरातल्या टाचणीची सुद्धा चेकिंग करण्याची परमिशन आमच्याकडे आहे. पासवर्ड सांगा. अरे सिद्धू, आडेवेडे कशाला घेतोयस? सांग ना पासवर्ड.
कसा सांगू मी लॅपटॉपचा पासवर्ड? कारण माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड तर भावना आहे, आणि हा जर मी आत्ता सांगितला इथे तर वेगळाच राडा सुरू होईल. आधीच नंबर तोडपाठ होता माझा. का काय झालं? पासवर्ड सांगायला इतका वेळ लागतो? नाही ते मी आठवत आहे थोडा, सॉरी. खरंच पासवर्ड लक्षात नाहीये की जाणूनबुजून विचारलं तर नाटक करतात? हो काय तरी काय. अरे सिद्धू, कशाला जीवाला घोर लावतोयस? सांगून मोकळा हो ना पासवर्ड. सिद्धू, अरे सांगून टाक ना पासवर्ड काय आहे. सांग. मिस्टर सिद्धिराज संपतराव गाडे पाटील, पासवर्ड सांगा, नाहीतर आम्हाला मधून घ्यायचे बरेच प्रकार येतात. सिद्धू बाळा, अरे सांग ना पटकन, लवकर सांग त्यांना पासवर्ड. सिद्धू, पासवर्ड म्हणून कोणाचं नाव वगैरे आहे का? आता बोलतो का? भावना. भावना? वेंकीदादाचं नुकतंच लग्न झालंय. घरातले सगळेच आरतीला भेटलेत, पण आपण त्यांना भेटलोच नाही आहोत. तर मी काय म्हणत होते, ज्या दिवशी तुला सुट्टी असेल त्या दिवशी आपण त्या दोघांना भेटायला जाऊयात का? नाहीतर तुला जर वेळ नसेल तर मी त्यांना इथेच बोलावू का? आता कोण आलं असेल? वेंकी दादा, आरती, आरती, तुम्ही दोघे आज अचानक? सरप्राईज. या ना आत, या. चला या ना आत, या. आई, कसलं भारी घर आहे. मोठाच्या मोठा बंगला आहे ताई तुमचा. वेंकी, ताईंचा म्हणजे ह्या सासरचा गोतावळा लय मोठा आहे का? नाही अगं, इथे आम्ही दोघेच असतो. दोघं? एवढ्या मोठ्या घरात तुम्ही दोघंच? हो. तुम्ही उभे राहून का बोलताय? बसा ना. ये आरती. आले. भारी आहे. पण काय होतंय, आम्ही असा एकदम असं अचानक आलो, मला काय अडचण तर होणार नाही ना? काहीतरीच काय, असं अजिबात काही नाहीये.
जयंत भावना म्हणजे भावना मॅडम आल्या आहेत. मॅडम या ना. येऊ द्या त्यांना. एक मिनिट या. बसा बसा. थांबा. या कोण? आमचे अकाउंट्स वगैरे सगळं हेच बघतात. मगाशी तुमच्या मोबाईलवरून आपण यांनाच कॉल केला होता. या फॉर्मॅलिटीज नंतर करत बसा तुम्ही. आमच्याकडे तेवढा वेळ नाही आता. मॅडम, संपतराव गाडे पाटलांच्या घरातल्या प्रत्येक माणसांची अकाउंट डिटेल्स लागतील मला. या घरात जेवढी लोक क्रेडिट कार्ड वापरत आहेत त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन लागतील आम्हाला. बँक स्टेटमेंट, लोन्सची इन्फॉर्मेशन लागेल. शिवाय मागील 3 वर्षाची RTA फाईल रिटर्न लागेल. त्यांची जेवढीही प्रॉपर्टीज आहेत ना त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन लागेल आम्हाला. शिवाय पार्टी फंडाची इन्फॉर्मेशन लागेल. या घरात जे कॅश आणि सोनं मिळालं ना त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला सबमिट करावी लागेल विथ डॉक्युमेंटेशन. काय मॅडम, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्याकडे? नाही, तुम्ही उत्तर देणार असाल तर पुढे बोलू आपण. नाहीतर उगाच आमचा वेळ वाया घालवू नका. आम्ही लगेच ॲक्शन घेऊ. काय ग, हिला कशाला इथं बोलवलंय? ही प्रत्येक वेळेला हिच्याबद्दल आपण केवढा अपमान केला हिचा. आता बरोबर ऐकतं पोलीतच मिळालं हिच्या हातात. ती आता बरोबर आपल्या विरुद्ध सगळं सांगते की नाही बघ, पुरावा देते की नाही बघ. मला माहिती आहे भावना मॅडम, मी अचानक तुम्हाला या संकटात ओढलंय, पण आता यातून आम्हाला तुम्हीच वाचवू शकता. बऱ्याच गोष्टींचं डॉक्युमेंटेशन नाही आहे. घरातली कॅश आणि सोन्याची तर कुठलीच नोंद नाही आहे. आता कशी उत्तरं देऊ मी सगळ्याची? करायचं सुरू? लागलं बाबांना पाय दुखतोय का? अचानक पाय कसा दुखायला लागला? नाही अचानक नाही आई, बाबा घाईघाईत निघाले ना तर ते सोफ्याचं पाय आहे ना त्याला ठेचकळले. नाही म्हणजे ठेचकळले म्हणजे गुडघ्याला लागलं. काय लक्ष कुठे तुमचं? खूप दुखतंय का? नाही फार काही नाही ग, थोडस लागलं. काय नाही, चल मी आता निघतो, मला जायचंय, उशीर झालाय मला. आता म्हणालात काही नाही म्हणून, आणि एवढं दुखतोय तुमचा पाय? असं कसं म्हणतेस? एवढं काही फार झालेलं नाहीये मला काही, आणि तेवढ्या काळानं कशाला सुट्टी करायची उगाच? हो का? मग जरा पाय टेकून दाखवा मला. अगं पण ठीक आहे, पाय काही टेकून दाखवा म्हटलं ना. पण ठीक आहे. तू म्हणतेस टेकवतो, हे बघ हा टेकवला. एवढं दुखतंय तुम्ही आणि म्हणताय की काही नाही म्हणून. ते काही नाही, कुठेही जायचं नाहीये,
काही रिक्षा वगैरे चालवायला जायचं नाही. उद्या आणखीन दुखायला लागलं मग काय करायचं? आणि लक्ष्मी असं काय करतेस? अगं जर सुट्टी झाली तर एक दिवसाचे पैसे जातील, नुकसान होईल ना. जीवापेक्षा मोठं आहे का ते? उद्या पाय आणखीन दुखावला मग काय करायचं? मग सगळी कामं सोडून घरी बसावं लागेल. हे बघा, अहो शरीर उत्तम असेल, शरीर ठीक असेल तर जास्त काळ काम करू शकतो आपण. तुम्हीच नेहमी म्हणता ना, शरीर आपली संपत्ती असते म्हणून. मग त्याची काळजी नको का घ्यायला? आपण स्वतःचं शरीर स्वतः जपायला हवं. हो का? वीणा, ऐकतेस ना काय म्हणतात मॅडम ते? ऐकते बाबा. माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे आई, तुम्ही जे बोलताय ना अगदी त्याच्या विरुद्ध वागताय. बरोबर नाही हे. काय चाललंय तुम्हा दोघांचं? माझी मस्करी करताय का? अहो, पाय दुखावलाय ना तुमचा? अगं मस्करी करण्यापासून इलाजच नव्हता ना. पण तुझा हात दुखावलाय तरी तुला कामावर जायचंय. ऐकतेस का कोणाचं तू? तुला स्वतःची काळजी घ्यायला नको का? अगं लक्ष्मी, माझ्या तर पायाला काहीच झालेलं नाहीये. मी तर नाटक करत होतो. पण तुझा हात अगं खरोखरच दुखावलाय ना. आणि पोळ्या करायचं म्हटलं म्हणजे सगळा भार मनगटावर येणार. आज तू मारे जाशील, भरपूर पोळ्या करशील आणि उद्या हात अजून दुखावेल. मग काय करणार आहेस? बोल. ते तुम्ही दोघांनी मिळून नाटक केलं नाही का? तुम्ही काय हसताय आणि तू काय त्यांना साथ देतेस ग? सॉरी आई. एकंदरीत काय, मी घरी थांबावं म्हणून ही सगळी नाटकं केली ना तुम्ही आता? किती घाबरले मी. अहो काय ना, कामावर जावं लागेल. ते खानावळीचे जे चालक आहेत ना ते थोडे गरम डोक्याचे. नका काळजी करू, मी जाईन ना तुमच्या जागेवर बदली म्हणून. अरे जाऊ दे ना तिला. तिची इच्छा आहे ना तुझी मदत करायची तर करू दे ना. अहो मदत करायची बरोबर आहे, पण ते खानावळीचे चालक आहेत ना, मी म्हटलं तसं जरा गरम डोक्याचे आहेत. पटकन काहीही बोलतात आणि काम पण तसं खूपच आहे हो. वीणा, अगं मी तुला सांगते ना, तुला ते जमणार नाही ग. जमेल हो, इथे आहे की मला कामाची सवय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जमेल मला. जा जा आणि बेस्ट ऑफ लक ग. थँक्यू बाबा. येऊ आता आई. विवा, आजचा हा एक दिवस वीणाला सांभाळून घे. या राजकारणी लोकांची जी संपत्ती आहे त्याचं अकाउंटिंग करण्यासाठी तुम्ही कोणती सिस्टम वापरता? डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम. यात डेबिट आणि क्रेडिट दोन्हीचा खर्च अगदी क्लिअर मांडता येतो. पॉलिटिकल प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी ही सिस्टीम अगदी योग्य आहे. हे सगळं ठीक आहे, पण घरात कॅश आणि सोनं मिळालंय त्याबद्दल तुमचं मत काय? सर, ही कॅश 50,000पेक्षा जरी जास्त असली ना तरी याबद्दलचे सगळे डिटेल्स मी माझ्या फाईल्समध्ये मेन्शन केलेत. तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि सर, हे सगळे पैसे पार्टीच्या फंडाचे पैसे आहेत. याबद्दलची सगळी नोंद मी माझ्या अकाउंटमध्ये केली आहे. तुम्ही एकदा चेक करा. राहिला प्रश्न या सोन्याचा, तर सोनं हे स्त्रीधन आहे आणि या घरात 3 विवाहित स्त्रिया राहतात. आपल्या देशात प्रत्येक स्त्रीला अर्धा किलो सोनं बाळगायची परवानगी आहे. ठीक आहे, मान्य केलं की हे स्त्रीधन आहे, पण 500 ग्राम सोनं जास्त मिळालंय त्याचा हिशोब कुठे आहे? सर, संपतराव आणि त्यांची दोन्ही मुलं म्हणजे अधिराज गाडे पाटील आणि सिद्धिराज गाडे पाटील
या तिघांचे मिळून 300 ग्रॅम सोनं असणारच. आणि शिवाय आता त्यांच्या एका मुलाचं लग्नही होणार आहे, नवीन सून घरात येणार आहे म्हणल्यावर तिच्या वाटचं घेतलेलं सोनं 200 ग्रॅम तर असणारच. खरं तर हे सगळं सोनं आणि त्याच्या पावत्या आम्ही तुम्हाला दाखवणं बंधनकारक नाहीये, पण तरी तुम्हाला हवं असेल तर मी याचे सगळे डिटेल्स तुम्हाला देऊ शकते. नो, इट्स ओके. कदाचित आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल किंवा तुमची अकाउंटंट इतकी हुशार आहे की तिने एकही पुरावा आमच्या हाती लागू दिला नाही. ग्रेट. सर, कुठलाही सीए किंवा अकाउंटंट लपून लपून किती गोष्टी लपवणार. नाही, मला मान्य आहे, म्हणजे कुठलाही राजकारणी म्हणल्यावर तो भ्रष्टच असणार असा समज असतोच सगळ्यांचा. पण संपतराव गाडे पाटील आणि त्यांचं कुटुंब भ्रष्ट नाहीये. त्यांची सगळी अकाउंट्स क्लिअर आहेत. सॉरी, तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी. हो साहेब, ही तुमची ड्युटी होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत. येतो आम्ही. चला. बरं, माझंही काम झालंय, मी पण निघते. मी या फाईल्स घ्यायला नंतर येईल. हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. हा. मला तुझ्याशी काही बोलायचं. बापरे, जयंतला बरं वाटत नाहीये आणि त्यात आता वेंकी दादा आलाय. जयंतलाही चालेल का? अरे जयंतला ना चक्कर येत होती म्हणून तो वरती रूम मध्ये आराम करतोय. हा? तू वेंकी दादा, वेंकी दादा, वेंकी वेंकी. तू कुठे जात होते? झोपले असतील ना, बरं नाही त्यांना? खरं तर बराच वेळ झालाय त्याला झोपून. आपण तिघे पण जाऊया. हा, चला ये आरती. जयंत, जयंत, उठ. बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे जानू? वेंकी दादा. सावकाश, सावकाश. वेंकी दादा आणि ह्या त्या आरती ताई. होय, आरती. नमस्कार दादा. नाही मला एकच. हो ना, अरे खूप जास्त आजारी पडलाय तू. बरं झालं आम्ही आलो. इथं घरात तुम्ही दोघच, तुम्ही एकटीनं काय केलं असतं? हा, म्हणजे दादांना बरं वाटेपर्यंत आता आम्ही इथंच थांबतो. चालेल ना. खरं तर मला खरंच खूप आवडलं तुम्ही दोघेही इथे आलायत ते. आम्हीच तुम्हाला बोलवणार होतो, म्हणजे तसा प्लॅनही केला होता आम्ही, पण जयंत अचानक आजारी पडला आणि तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका ताई. आता आम्ही आलोय ना, दादा लगेच बरे होतील. काय चाललंय? का जानूच्या घरचे
मला आणि माझ्या जानूला सुखाने जगू देत नाही. का सारख्या आमच्या मध्ये मध्ये येत असतात? का का का? अगं मी अहो ताई, हिला सांगायला हवं. काम वेळेत पूर्ण नाही झालं तर मालक बोंबलेल. ओ ताई, हा अहो दुसरा तवा आहे तो ठेवा की गॅसवर आणि एक पोळी लाटून झाली ना की ती शेकायची आणि शेगडीवर दुसरा तवा ठेवा ना त्याच्यावर ती पलटायची आणि पोळपाटावरची जी चपाती आहे ना ती तव्यावर टाकायची आणि शेकायची. इतकं सोपं आहे सगळं. दुसरा तवा? मग कसं कसं करायचं ते? ही अशी कळलं? एकच मिनिट करते. हा तो घ्या तवा घ्या. अहो ताई काय करताय? आता तो डबा पडला असता. हो ना. हे बघा आधीच ना तुमच्या या चपात्या लाटण्याचा स्पीड खूप कमी आहे आणि त्यात हा असा काहीतरी वाढवा करून ठेवू नका. नाही नाही मी करते ना, पटापट करते मी. करावंच लागेल नाहीतर या 100 चपात्या व्हायला ना रात्र होईल. 100? मग आणि त्याही दिवसाच्या, रात्रीच्या 100 वेगळ्या. मी करते मी पटापट. लक्ष्मीताईंच्या जागी आलायत ना तर तसं काम सुद्धा करा. हो 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 करणं. एवढी मोठी घोडी झालीस तू आणि अजून अक्कल नाही आली तुला? अवलक्षणी कुठली? लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या नवऱ्याला गिळून बसलीस नाही बसलीस आणि आता इथं आमच्या घरात येऊन कुंकवाला हात लावतेस. काही अक्कल आहे की नाही? अगं सौभाग्याचं लेणं आहे ते, तुझ्यासाठी नाही. हो बाजूला. फार मोठा तीर मारलेला नाहीयेस तू. फक्त तुझं काम तेच. जा रे सिद्धू, हिला सोडू नये. आई हा प्रसंग काय आणि काय बोलतेस? भावना बेटा, ड्युटी असली तरी तू चांगलं काम केलंस. छान. सिद्धू, तर जेव्हा पुन्हा आपल्याला भविष्यात अशी वेळ येईल ना तर सिंचनाच्या नंदबाईंनाच बोलवायचं. जा त्यांना घेऊन जा. चला. थांबा सुनबाई, जरा चहा टाका आमच्यासाठी. मॅडम खरंच खूप थँक्यू. म्हणजे तुम्हाला माहित नाही की तुम्ही आमची केवढी मोठी मदत केली आहे. कसं आहे, अशी अचानक धाड पडल्याने खरंच खूप घाबरलो होतो आणि त्यात आता इलेक्शन जवळ आलंय म्हटल्यावर वातावरण पण खूप तापलंय. ते माझ्या आणि पूर्वीबद्दल काय काय छापलं होतं माहिती आहे ना तुम्हाला? या सगळ्यातून आम्ही निस्तरत होतो आणि काय ती रेड पडली. खरंच म्हणजे आज तुम्ही आलात आणि वाचवलात आम्हाला खरंच. नाहीतर सिद्धिराज, अहो जर तरच्या गोष्टी उगाच कुठे करत बसायच्या. आणि तसंही मला थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाहीये. माझं कामच आहे, त्याचाच पगार मिळतो मला. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही तुमची वाट वाकडी करून आमची मदत केली तर त्यासाठी. हो, पण कोणाचे वडील जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं हे मी अनुभवलंय.
मी सगळं सांभाळून घेतलं. पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनीच गोष्टी जरा नियमात राहून करायला हव्यात. कसं आहे म्हणजे तुमचं घराणं राजकारणी आहे, त्यामुळे तुमचे शत्रू जास्त. त्यामुळे सगळे व्यवहार जर का नियमात राहून झाले ना तर फार बरं होईल. मी बरोबर आहे तुमचं. या सगळ्यामुळे आम्हाला चांगली सद्दल घडली आहे आणि यापुढे आम्ही नक्कीच सावध राहू. पण मला एक कळत नाही सिद्धिराज, अशी अचानक धाड कशी काय पडली? म्हणजे कुणीतरी टीप दिली असणार, पण कोणी? मगाशीच तुम्ही बोललात ना की आमचे खूप शत्रू आहेत, कदाचित त्यांच्यापैकीच कोणीतरी दिली असावी. बरं मी निघते आता, मला उशीर होतोय. सर वाट बघत असतील ऑफिस. हो नाही मी सोडतो की तुम्हाला. नाही नको, मी रिक्षाने जाते. हो रिक्षाने कशाला, मी असताना मी सोडतो तुम्हाला. नाही नाही खरंच नको, मी निघते. हो असं काय. संतोष दादा, बघा हे असं असते. कुठू नको कुठं जयंत दादा चिडणार आपल्याला पैसे पैसे अगं हो आरती, काय ना पाहुणे गेल्यावर ना जयंत सगळ्या वस्तू चेक करतो. हो असं असतंय का? पण ताई मी तर काहीच नाही केलं. आरती, कशी आहेस ग तू? आम्ही तुझी मज्जा करत होतो. जा तिकडं. एक काम कर, हे घे, आम्ही लवंग घेऊन येतो. चला ताई. कुठे ग? अहो लवंग आणायला पाहिजे ना, काढत लागते ते. चला. आता हिला काय सांगू की मी घराबाहेर पडतच नाही आणि मला इथलं काहीच माहिती नाहीये. लक्ष्मी काय चाललंय तुझं? अहो काही नाही, जरा टेबल आवरत. अगं हात दुखतोय ना, हे राहू दे. हे बघ, आधी हे घे. काय करतोय? अहो गरम आहे ना, सावकाश. हो हळद दूध आहे, थोडं गरम आहे, नंतर पी. तुमचं काय चाललंय? काय? तुम्ही का घरी आहात अजून? आता तुमचं आणि वीणाचं मी ऐकलं की नाही. तुम्ही दोघांनी सांगितलं म्हणून मी खानावळीत गेले नाही, घरी आराम करते. आता तुम्ही माझ्यासाठी घरी का थांबताय? तुम्ही जा ना रिक्षावर. काय म्हणलीस? तुझ्यासाठी? बरी आहेस ना? म्हणजे काय, म्हणजे तुझ्यासाठी नाही थांबलोय. अगं काय म्हणा, माझी बायको आहे, तू ओळखत नाहीस तिला? ती ना सतत दुसऱ्यांचा विचार करत असते. काही झालं तरी स्वतः अजिबात आराम करणार नाही, दुसऱ्यांकरता करत राहणार. तिच्या करता मी घरी राहिलोय ग, तुझ्या करता नाही, कळलं का? हा बरं, हे दूध नंतर पी, आधी बस इथे. काय बस 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 बस. अहो मी करेन आराम, हो. नका काळजी करू. बस एक मिनिट, बस थांब. तुम्हाला मी अजून सांगते, अहो काही एवढं झालेलं नाहीये. तुम्ही काय करताय तुम्ही? ठीक आहे, काही नाही ग. अहो आरतीने बाम लावला मला. अगं हे बघ, बाम जरी दुखतंय ना, म्हणूनच पुन्हा लावायला पाहिजे. दिवसातून कमीत कमी 3दा तरी बाम लावायलाच पाहिजे, कळलं? नाही हो, आता आता जरा विसरलीस. गप्प बस आता. बरं वाटतंय का ग? लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. दुखत नाहीये ना? काय बघतेस? काही नाही, स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटतोय मला. 40 वर्षांपूर्वी आपण पळून जाऊन लग्न केलं. त्या दिवसापासून माझं माहेर तुटी. पण इतकी वर्ष झाली तुम्ही कधी मला माझ्या माहेरच्या माणसांची उणीव नाही भासू दिली. इतकं प्रेम केलं, इतकी काळजी घेतली. आल्या दिवसापासून काळजी घेताय आणि अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत.
मला स्वतःचा हेवा वाटणार नाही तर काय सांगा बघू. दुखत नाहीये ना ग? हा लक्ष्मी, तू ग आता काय झालंय? मीनाचा विचार करत होते. आज ती खानावळीत गेली आहे. खूप काम पडेल तिला तिकडे हो. थकून येईल बिचारी. पण ती थकून घरी आल्यावर तुम्ही जशी माझी काळजी घेता, इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहता, तसंच आपला संतोष करेल, मीनाला समजून घेईल, तिला बरं वाटेल असं वागेल. जाऊ दे, तू नको विचार करूस. जाऊ दे.